आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। हुंडाबळी गेलेल्या ऋतुजाला न्याय मिळण्यासाठी कुंभोज हेरवाड ग्रामस्थ आक्रमक। त्याच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या सासू सासऱ्या नवऱ्याला कडक शासन, ऋतुजाला न्याय मिळालाच पाहिजे। हुंडाबळी गेलेल्या ऋतुजाला न्याय मिळवण्यासाठी कुंभोज हेरवाड ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला। हा मोर्चा हिवरखान मंदिरापासून सुरू होऊन गावातील प्रमुख मार्गावरून फिरत बस स्थानक चौकात आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले। यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत ऋतुजाला न्याय देण्याची मागणी केली। आमच्याकडून पैशाची मागणी प्रत्येक वेळा ज्यावेळी आमच्या मुलगीचा घातपात केला त्यावेळी सगळं पूर्ण सोनं काढून घेतलं आमचं। ज्यावेळी मुलगीच्या भाषेत सोनं सुद्धा आमच्या घरी पाठवलं आम्ही त्यांच्याकडे पूर्ण तिजोरी मोकळी करून त्यांनी घेतलेली आहे। आमच्या मुलगीचं काही सुद्धा वस्तू त्यांनी ठेवलेली नाही। त्यामुळे आमच्या मुलगीला चांगला न्याय मिळाला पाहिजे, कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे। ज्या लेकीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि जीव घेतल्यानंतर हे नराधम आपले मोकाट फिरत आहेत। तिच्या धीराला, सासूला व अजून कोणी यामध्ये सामील असतील त्या सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि या ठिकाणी मी शासनाचा देखील निश्चित करते की इतकी मोठी गोष्ट होऊन देखील ती मोकाट फिरत आहेत आज। आणि राजकीय दबाव असेल तर तो दबाव ठोकरून यामध्ये या मुलगीला न्याय मिळाला पाहिजे। आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। मोर्चामध्ये डिजिटल फलकांच्या माध्यमातून हुंडाबळीची प्रथा मोडीत काढण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली। काही संतप्त महिलांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने यांनी आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन दिले। यावेळी ऋतुजाचे वडील रघुनाथ पुजारी, दिलीप पाटील, राजेंद्र पुजारी, संतोष पुजारी, हेरवाडचे उपसरपंच प्रमोद माळगे, सचिन पाटील, दयानंद पाटील, हयातचांद जमादार, रविकुमार पाटील, दिलीप आरगे यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।